मंडळी नमस्कार. जसं की तुम्हाला माहिती आहे की 100 दिवस चालणारा शो आता 70 दिवसामध्ये समाप्त होणार आहे. पण याचे खूप सारे कारणं, खूप सारे न्यूज जे आहे ते समोर येत आहेत. याच्यामुळे समाप्त होतोय, त्याच्यामुळे समाप्त होतोय, कोणी म्हणते मोठ्या बिग बॉसमुळे. आणि आता त्याच आगीमध्ये आणखी जे आहे ते तेल टाकण्यासाठी एक बातमी आलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः या शोमध्ये लक्ष घातलं आणि तो शो बंद करायला सांगितला. त्याचं कारण काय, तर अरबाज आणि निकीमुळे लव जिहादसारख्या प्रकरणांना जे आहे ती पुढे चालना मिळते आणि मुलं मुली टी व्ही बघणारे हेच करतात. या गोष्टीहून आता या न्यूजहून आणखी थोडासा भडका वाढलेला आहे. एका चॅनलवर ही न्यूज जी आहे ती पब्लिश झाली आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याच्या खाली कमेंट्स वगैरे लोकांच्या यायला लागलेल्या होत्या. याच्यात काय सत्यता आहे, तर मंडळी त्या गोष्टीनं जर आपण पाहायला गेलं तर शोचा जेवढा TRP वाढेल तेवढा टॅक्सही मुख्यमंत्र्याला जातो. इव्हन जे बिग बॉसच्या कंटेस्टंटला पैसे मिळणार असतात त्याच्यातला जवळजवळ 40% वाटा हा सरकारला जात असतो. त्याच्यामुळे शोचा आणि सरकारचा काही संबंध नाही आहे. बरेचसे लोक म्हणत आहेत की लव जिहादसारख्या प्रकरणांना चालना मिळते, अरबाज आणि निकीमुळे हे होत होतं, म्हणून जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी शो बंद करायला सांगितलं. तर मित्रांनो, असं काहीही नाही आहे. एकमेव त्याची सत्यता अशी की मोठा बिग बॉस येतोय आणि मोठा बिग बॉसचं काय म्हणू आपण त्याला कॉपी आहे हा एक छोटा बिग बॉस किंवा जेवढे बिग बॉस होत आहेत. सर्वात आधी बिग बॉस हा हिंदीमध्ये सुरू झाला आणि त्याच्या कॉपीज जे आहे ते नंतर सुरू झाल्या. मग आता कॉपीज चालणार आणि मग मेन चालणार नाही हे त्यांना बघवणार नाही. त्याच्यामुळे त्या टीमने हे बिग बॉस बंद करायचे निर्णय कदाचित घेतली असावी अशी थोडीफार सत्यता आहे. बाकी मुख्यमंत्र्यांनी शो बंद करायला सांगितला आहे किंवा त्यांनी असं लव जिहाद प्रकरण तसं तरी काही नसू शकतं, कदाचित असू शकतं. पण त्या न्यूज आणखी कुठेही मोठ्या चॅनलवरती व्हायरल झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे अशा अफवांवरती फार विश्वास ठेवायची गरज नाही आहे. नमस्कार.